चांगले चांगले. मित्रांनो, आज ना मी फिश मार्केटमध्ये गेली आणि त्यात काय काय मच्छी घेतली हे मी तुम्हाला दाखवेनच. पण त्याचबरोबर ना आज मी सगळं फिशचं जेवण करणार आहे. म्हणजे शिंपले आणले आहेत, कोलंबी आणली आहे आणि पापलेट आणले आहे. तर शिंपल्याचा मी रस्सा करेन आणि पापलेट आणि कोलंबी ही मी फ्राय करणार आहे. तर तो मी तुम्हाला रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर ती रेसिपी आपण बघूया सुद्धा. आणि चला मग आता माझ्याबरोबर या फिश करायला. पण त्याआधी तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चला मग आपण करूया आज गटारी स्पेशल. आता मी ना हे पापलेट मॅरिनेट करते आहे. लसूण, कोकमचं सरबत म्हणू शकतं की कोकमचं आपण ते पाण्यात टाकून थोडे वेळ ठेवायचं असतं आणि त्याचा ज्यूस निघतो तो आपण त्यामध्ये टाकायचा. नंतर हळद आणि त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट, मसाला आणि हा माझा मालवणी मसाला मी यूज केलेला आहे. जर तुम्हाला लाल मिरची मसाला यूज करायचा असेल तर तो तुम्ही यूज करू शकतात. आणि थोडंसं मीठ चवीनुसार हे सगळं ॲड करून मॅरिनेट करायला ठेवलं. आणि त्यानंतर मी त्याचबरोबर याचा शेल्सचा रस्सा तयार करायला घेतला आहे, ग्रेव्ही करायला तयार केलं. तर त्यामध्ये मी खोबरं, कोथिंबीर मी आदल्या दिवशी ओलं करत ठेवलं होतं. ह्या मिरच्या आणि धने हे मी असं ओले करून ठेवले होते. ते तुम्ही 2 तास अगोदरसुद्धा करून ठेवू शकता. आणि मग हे सगळं मिक्सर लावून त्याचा पेस्ट केली. आणि साईडला मी हे शेल्स बॉईल करत ठेवले होते. तर बॉईल करून झाल्यानंतर ते शिंपले ओपन होतात आणि त्याच्यातली मास्टर मी काही याच्यातली काढली होती, त्याची मी वेगळी रेसिपी पुढे ठेवली आहे. आणि काहीचं मी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकलं आहे. तर हे सगळं पेस्ट झाल्यानंतर आपण त्याची ग्रेव्ही बनवणार आहोत. तर आणि हा मी थोडासा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करते कारण का हा लेंदी व्हिडिओ आहे. तर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची सगळ्याची रेसिपीज दिलीच आहे. जर काही वाटलंच तर मला नक्कीच मेसेज करा. आणि त्याचबरोबर मी एका तव्यावरती तेल घेतलं, त्यामध्ये मी कोकम टाकले, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आणि कांदा, टॅमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि ती सगळी थोडीशी शॅलो फ्राय केली. शॅलो फ्राय केल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद, मालवणी मसाला, थोडासा गरम मसाला चवीनुसार आणि मीठ. आणि नंतर जे शेल्स आपण जे बॉईल केले होते त्याची आपण मास्टर यामध्ये टाकली आहे. तर हे टाकून झाल्यावरती थोडा वेळ वाफ येईपर्यंत चांगलं शिजेपर्यंत आपण ती तव्यावरती शेकूया. आणि ऑलरेडी ती बॉईल झाली आहे त्याच्यामुळे आपल्याला फार काही फ्राय नाही करायचं आहे. आपल्याला 10-15 मिनटंच ठेवायचे, जेणेकरून जी ग्रेव्ही आहे ती ड्राय होईल. आणि मी मग दुसऱ्या तव्यावरती घेतलं कोलंबी मी ही मॅरिनेट केली, सेम जशी मी अगोदर प्रॉम्फेटमध्ये मॅरिनेट केलं, पापलेटचं मॅरिनेशन केलं, सेम मी कोलंबीला केलं आहे. फक्त फ्राय करताना मी रवा लावला आहे आणि ते मी डायरेक्ट तेलामध्ये सोडले. ही कशी कुरकुरीत प्रॉन्स तयार होतात आणि ते फारच छान स्वादिष्ट लागतात. त्याचबरोबर जे मी पापलेट मी मॅरिनेट केलं होतं ते मी आता फ्राय करते. तर हा सगळा प्रकार मी माझ्या त्या दिवशी बनवला होता. फिशचा डे होता माझा. तर आता मला फिश खूप आवडतात म्हणून हा सगळा प्रकार मी केला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा, पण लाईक शेअर करायला मात्र विसरू नका.